हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आता आम्ही पण खूप मजेत ना. आम्ही फर्स्ट टाईम सगळे फॅमिली मिळून आम्ही फिरायला गेलो. तर सगळे फॅमिली म्हणजे मी, माझी मम्मी पप्पा, अजून माझे लेकरं, माझे हस्बंड. तर त्यासाठी भरपूर जणांना भरपूर त्रास झालेला आहे, तुम्हाला कळेलच पुढं ब्लॉगमध्ये. तर आम्ही कुठं गेलो तर फिरायला. तर चला गॅस करा पटाक. कोण कोण गॅस करणार नक्की कमेंट्समध्ये मला सांगा. खूप छान जागा आहे, जेवण वगैरे, ॲडव्हेंचर वगैरे खूप खूप छान आहे. तुम्ही देखील जाऊन नक्की एन्जॉय करा. खूप टाईम कसं तुमचं निघून जाईल बिलकुल म्हणजे बिलकुल कळणार नाही. खूप मजा आली. तर ही आहे आमची कार. खूप मजा येते, ती गारगार वारं. खूप आवडलं. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. तर आम्ही गेलो होतो मोराची चिंचोळीला. मोराची चिंचोळीमध्ये एवढं मजा आलं, कारण का एकच जागी सगळे होतं. ॲडव्हेंचर, वॉटर पार्क, थ्रिल, खूप 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 म्हणजे खूप छान. नाश्ता वगैरे, त्यांचं वेलकम ड्रिंक, पाण्याची बाटल्या भेटल्या मस्त. का ही आहे आमची कार. तर आम्ही थोडंफार जवळ आलो, तर लोकेशन आम्हाला भेटतच नव्हतं. तर आम्ही पोचलं जसं कसं. या होतं मोराची चिंचोळीचं एंट्रन्स गेट. तर इथं आमची झाली आहे एंट्री मोराची चिंचोळीमध्ये. तर इथनं थोडंसं पुढं होतं, एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती होतं. ही गेटच्या आत आम्ही पोचलो आहे. आता इथं पाहू शकता आजूबाजूला नुसते जंगल बघा. तिथं किती बशी वगैरे आहेत. जास्त करून तिथं प्रायव्हेट ट्रॅव्हल्स असलं तरच तुम्ही जावा, मी तर हेच सजेस्ट करेल. तर इथं आमची चालली होती मस्तपैकी एक सेल्फी व्हिडिओ. बाबू बघत होता बाहेर. तर इथं आम्हाला भेटले होते बेल्ट्स हातातले. मस्त बेल्ट वगैरे घातलं. आणि जे कोणी बोलतं ना माझी चक्कर येऊन पडली होती तेव्हा लेक कुठं गेलती, तर त्यांना सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे, लेक कुठं नव्हती गेली, लेक तिथंच होती. पण लेकीला माहिती नव्हतं आई चक्कर येऊन पडली. आता लेक तुमच्या भरोश्यावरती सोडली नसती. आईला कळलं ना, तर बोलायच्या पहिले ना विचार करून बोला. दम असेल ना माझ्या समोर येऊन बोला. मागं माझं गुखाणं आहे ना बंद करा. आता मी तुमच्या वाटेला जात नाही, तुम्ही पण माझ्या वाटेला जाऊ नका, माझं गुखायला येऊ नका. तर इथं मस्त आमची सेल्फी चालली होती. ते म्हणतात ना, समजदार को इशारा काफी आहे. तर ज्यांना समजून गेला तर समजून जाऊ. तुम्हाला जे काय बोलायचं डायरेक्ट माझ्या तोंडावरती येऊन बोला. माझ्या मागं माझं गु नको खात बसा. मी तुमच्याशी बोलत पण नाही, तुमची थोबडे देखील बघत नाही ना, तुमचं घरी येते. तर प्लीज माझ्या मागं जाऊन माझं गु खाणं बंद करा. लेक कुठं गेलं ते खून कुठं गेलं तर करून. तिथं मस्तपैकी मम्मी बसली होती. तर काही तर मस्त फोटोशूट देखील झालं आमचं. मस्त फोटो वगैरे काढलं. तिथं मस्त आम्ही वेलकम ज्यूस पित होतो. आमच्या सगळ्यांचे वेलकम ज्यूस आले होते. काही तर वेलकम ज्यूस वगैरे झालं. पप्पा देखील वेलकम ज्यूस, मम्मीने देखील वेलकम ज्यूस. मम्मी पप्पाने खूप एन्जॉय केले, कारण का फर्स्ट टाईम होतं त्यांचं. नाही तर मस्त वेलकम ज्यूस वगैरे पिऊन इथं आमची फोटो काढणं चालू होतं. फोटोज व्हिडिओज काढणं चालूच होतं जिथं जाईल तिथं. तिथं झाली होती नाश्त्याची तयारी. इथं आमचा नाश्ता आला होता. त्या नाश्त्यामध्ये होतं मस्त मिसळपाव. आम्ही घेतलं बघा इथं मिसळपाव. हे वाढत होतं फरसाण बघा. इथं आमचं झालं होतं फरसाण. मस्त घेत होते, थोडं महागं होते. खाली खूप वरडावरडी चाली आहे, तरी पण मी वरती येऊन बसले. तर पण थोडंसं चावचावचा आवाज येतो. इथं पाव घेतलं. ते इथं आलं मस्त गोड 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 शिरा. ते शिरा वगैरे घेतला आम्ही. तर आता आमचं इथं चालू झालं आहे नाश्ता. तर आम्ही जाता हो नाश्ता करायला. चला तुम्ही पण. तर इथं नाश्ता पंखूचं तर वेगळंच चालू होतं. बाबू बसलेलं, बाबूचं चाललेलं, मी इथं बसू का तिथं बसू. बाबू बघतच नव्हता. बाबूचं चाललेली मस्ती. बोलत होती मम्मीला बोलो. मम्मी मस्त खाण्यामध्ये मस्त होती. बाबू बघत होता, पप्पा बघत होता मस्त फोटोमध्ये. तर इथं मग नंतर सगळेजण उठून गेल्यावरती मम्मी बसली माझ्या बाजूला येऊन. मम्मी बोलत होती सिस्टम वगैरे छान आहे, खूप छान आहे. तर खूप बरं वाटलं इथं येऊन, खूप चांगलं वाटलं. खूप एन्जॉय केलं. म्हणजे तिथे आमचे बजीस बरवडतात. तिथं थोडेसे तिथं बर्ड्स वगैरे पण आहे, म्हणजे छान आहे तिथं. बर्ड्समध्ये बदक आहे, एक पायाचं बदक. म्हणजे मला एक पायाचंच वाटलं ते, का ते एक पायवरती घेऊन बसलेलं. नंतर पाहिलं तर 2 पायाचं बदक, म्हणजे नॉर्मल 2 पायाचंच असतं बदक तसंच होतं. मग इथं मस्तपैकी हुंट होतं. मग इथं हुंट मस्तपैकी तर बाबूच चाललेलं, हुंटला हात लावू का. आम्ही तर मस्त व्हिडिओ काढलं. मग इथं परत आम्हाला कोंबडी दिसली, कबूतर होते, कोंबडी होती. इथं खूप एन्जॉय आली, खूप मजा आली. तर बघा इथं कबूतर. तर इथं खूप म्हणजे मम्मी पप्पाबरोबर टाईम स्पेंड झालं. यूट्यूबमुळे त्यांची आठवणी कायम माझ्यासोबत राहतील, कायम मला दिसत राहतील. यूट्यूबला खूप थँक्यू, कारण का यूट्यूबने एवढं चांगलं मंच दिलेलं आहे.
तर ब्लॉगरसाठी एक यूट्यूबचे व्हिडिओज बनवण्यासाठी, कारण का आपण एवढे व्हिडिओज आणि फोटोज आपल्या फोनमध्ये नाही ठेवू शकत. ते यूट्यूबमध्ये राहिल्यामुळं आपल्याला आपले कायम आठवणी आपल्यासोबत राहतात. तर इथं आम्ही जातो चिंच तोडायला. तर इथं मम्मी मस्त झोक्यावरती बसून मस्त झोके घेत होते. कारण का मम्मी कधीच म्हणजे तिचं काम घर ह्यांचं त्यांचं टेन्शन, ह्यांनी असं बोलले त्यांनी तसं बोलले, ह्यांनी असं केले त्यांनी तसं केले, तिचं टेन्शन असतं. कारण का ती फर्स्ट टाईम एवढं लाईफ एन्जॉय केली, त्यातच मला खुशी आहे भरपूर. तर इथं मस्ती पण जोरात झोके घेत होती. तर इथं पप्पाला पण आम्ही बसवल्यानंतर झोके घ्यायला पप्पाला बोललं बस काही नाही होत, तेवढंच एन्जॉय करून होतं. तर इथं मस्तपैकी झोके बिके झालं तर आमचं झुलून घेत होतं झोके बिके झुललं. आता मस्त झोके झुलत होतं. तर कोणाकोणाला झोके झुलायचे, ज्यांना याचा एन्जॉय करायचं नक्की मोराच्या चिंचोळीला व्हिजिट द्या. तर इथं मस्त आता त्याच्यानंतर बैलगाड्या सवारी केला आम्ही. तर इथं मस्तपैकी बैलगाडीची सवारी देखील आम्ही केली. इथं आम्ही सगळेजण बसलो बैलगाड्यामध्ये. जर का तुम्हाला यांचे छोटे छोटे शॉर्ट्स बघायचे असतील तर नक्की माझ्या इंस्टाग्राम चॅनलला व्हिजिट करा. माझे इंस्टाग्राम ID आहे वर्षा मेहंदी. तर नक्की जाऊन व्हिजिट द्या. आम्ही खूप खुश होतो, कारण फर्स्ट टाईम आम्ही देखील बैलगाडा राईड ही ते एन्जॉय करत होतो. म्हणून एकच ठिकाणी एवढं एन्जॉयमेंट तर खूप छान वाटलं. तिथं मस्तपैकी फोटोज आणि व्हिडिओज काढून झाले. बंकू खूप ओरडायला लागला आहे खाली. त्याला ते फोटोज दाखव बोलायला लागलं, तर ऐकायला तयार नाही. तिथं मस्तपैकी आमचं बैलगाडा राईड चालू होतं. साईडला वॉटर पार्कचं डान्स वगैरे चालू होतं, गाण्यांचा आवाज येत होतं. ते बोटचं रबर नवीन आलं तर मग मी ते तिथंच नाही म्हणजे जायच्या पहिले मी घेतले होते. तर माझा लुक कसा वाटतो ते देखील नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आवडला असेल तर फॉलो शेअर करायला विसरू नका. इथे हॉर्स रायडिंग पण होती, पण हॉर्स वेटिंगसाठी होतं, मग हॉर्सची काही राईड करायला जमली नाही. त्यानंतर आम्ही गेलो खाली. तिथं होतं छोटंसं तलाव, पण खूप छान होतं ते तलाव देखील. खूपच छान होतं, खूपच एन्जॉय आलं. ह्या झोक्यांवरनं मी लय बेकार पडले असते माहिती का, पूर्णच मिस्सा टाकलेले. झोक्यावरती बसायला गेलं आणि चांगले पडले असते, पण नशीब वाचले. तर इथं परत मम्मी झोका घेत होती. मम्मीला खूप एन्जॉय झालं मम्मीचं. तिथं छान ती झोके घेत होती. तर कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा. मम्मीच्या चेहऱ्यावरची खुशी वगैरे कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर इथं आम्ही गेलो ऊस प्यायला. ते झाल्यावरती कारण का ऊसाचं ज्यूस होतं इथं. तर मस्त ते ताजं ऊसाचं ज्यूस, शहरापेक्षा जो म्हणतात ना गावात जायची मजा ती वेगळीच होती. कारण का जो शहरात भेटत ना आपल्याला ते गावामध्ये नक्की भेटतं. इथं ऊसाचं ज्यूस मस्त आम्हाला गारगार एवढं गोड होतं ऊसाचं ज्यूस, तुम्हाला काही सांगू. फ्रेश होतं एकदम ऊस. तर जास्त वेळा ज्यूस म्हणजे ऊसांना हे पण नाही करतो, ते एकच टाईम ते मशीनमधनं डायरेक्ट हे करतो ते ज्यूस. तर इथं आम्ही सगळ्यांनी घेतलं ऊसाचं ज्यूस. बघा आम्ही छानपैकी सगळेजण ऊसाचं ज्यूस एन्जॉय करत आहोत. तर मग त्यानंतर आम्ही गेलो हे राईड करायला, टायर राईड. तर मम्मीचं इथं मस्तपैकी चाललेलं. मम्मी तूच कोयसाठी हे करत होती बाबूला. ती हे सगळं ॲडव्हेंचर सगळं फर्स्ट टाईम करत होती. हे सगळं थँक्यू मोराच्या चिंचोळीला, कारण का त्यांनी एकच ठिकाणी एवढं सगळं एन्जॉयमेंट ठेवलेलं आहे. खूप चांगली जागा आहे. फक्त एवढंच की त्यांचा ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे. आपली प्रायव्हेट गाडी असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, फक्त प्रायव्हेट गाडी असणं खूप गरजेचं आहे, बाकी काही नाही. त्यांचे तिकीट्स वगैरे खूप अफोर्डेबल आहे. तिथं मम्मीचं मस्तपैकी टायरवरती ती चालत होती. तर ती इथं पोचली कसं तरी म्हणा. तर इथं मग आमचं थोडंसं इथं गार्डनिंग पण आहे, त्यात म्हणजे असे नकलीचे प्राणी वगैरे ठेवलेले आहेत तिथं. तर मस्त आम्ही ते दुसरं वालं ह्याच्यावरती जात होतो. ते ब्रिज, बर्मा ब्रिजवरती, ते ब्रिज भरपूर हरत होतं. तर इथं जिराफ पण होतं. जिराफ देखील आम्ही पाहिलं. त्यांचं सगळ्यांचं फोटोशूट वगैरे घेतलं. त्यानंतर इथं गर्दी बघा ब्रिजवरती. ते अख्खं लाकडाचं ब्रिज आहे, पण एवढी भीती वाटते त्या चालतं अख्खं ते ब्रिज हालत होतं. इथं टायगरचं थोडंसं शूट घेतलं. म्हटलं चला मग आता चढूया वरती. मग इथं आम्ही लाईनीत थांबलो होतो. मम्मीचं चाललं होतं कधी आपला नंबर येईल आपला. बाबू तर मस्त आपल्या धुनकीतच होता. त्या सगळ्या लहरी पोरं. तर इथं शेवटी आमचा नंबर आलाच. तर मम्मी परत हसत होती. मम्मी खूप खुश होती त्या दिवशी. खूप एन्जॉय केला तिने त्या दिवशी.
तर कसं वाटतं तुम्हाला देखील नक्की 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 प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 2-3 दिवसापासून मेहंदीचे व्हिडिओज देखील नाही आले, काल देखील काही पोस्ट नाही केले, त्यासाठी सॉरी. पण तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका. तर बघा एक ब्रिज असा होता, पूर्ण लाकडीचा बॅम्बोचा होता तो ब्रिज असं हालत होतं. मग बघा इथे चालू झाली आमची राईड. तिथं हालत डुलत कसं का नाही बघा. ब्रिज असं हालत असं वाटतं पडतं आहे का काय आपण त्या ब्रिजवरनं, पडतो का काय आपण आता त्या ब्रिजवरनं. लय हालत होतं एक ब्रिज बघा. तर ब्रिजवरनं आम्ही कसं बसं हळू आता एक ब्रिजवरती मी चालत होते. तर मागं मम्मी येत होती, मला बोलत होती दोन्ही साईडला धरून चाल. मी एक साईडला धरून एक साईडला व्हिडिओ शूट करत मी चालत होते. ती मला बोलत होती अगं तू व्हिडिओ सोड, पहिले धरून चाल. मी राहून दे व्हिडिओ मग तेवढंच आपल्याकडं आठवणी राहतात. जलने वाले को और जला निकली यही काफी. तर बघा इथनं खाली एवढं हे आहे. आता बघा इथं एवढं ही म्हणजे ब्रिज एवढं हालत होतं. बाबू खाली बघत होता. बाबू मला बोलत होता पडशील नीट चल. तर आम्ही असं चालत होतो. तर त्यानंतर आम्ही गेलं वॉटर पार्कमध्ये. त्या वॉटर पार्कमध्ये मोबाईलला प्लास्टिकच होतं. मी तसंच व्हिडिओ काढत होते थोडंसं. तर मम्मी गेली ती बाबूच्या इथं पप्पाला पण आम्ही का वॉटर पार्कमध्ये जास्त शूट घेतच नाही आळायला, कारण का पाणीमुळं. पप्पानी मम्मी पण वॉटर पार्कमध्ये खूप एन्जॉय केलं, कारण का त्यांनी कधी ह्याच्या आधी वॉटर पार्कमध्ये गेलेच नव्हते. त्यांनी फर्स्ट टाईम होतं त्यांचं वॉटर पार्कचं. त्यांना एकदा भीती वाटत होती पडायची बिडायची, पण मोठ्या स्लाईड सगळ्या पप्पांनी एन्जॉय केले. मम्मीने देखील खूप एन्जॉय केले. आईबापा नाही तर काय नाही बाबा या जगात. तुम्ही कितीही काही करा, तुमचे आईबापा शेवटी तुम्हाला हे करतील, पण दुसरे दुधातनं माशीवणी काढून फेकतील ना काही कारण असतं. की म्हणतात ना पैसा बोलताय वही होत आहे. तर इथं आमची एन्जॉय चालली होती अशी. मग इथं बंकू हे सगळ्यामधनं पाण्याचं शावर येत होतं. नंतर काही असं पूर्ण शावर बंकू थोडं थरथर होत होता. तर पण बंकू काय पाण्यातून बाहेर निघायचं नाव नाही. बंकूला ह्याच्यावरती बसायचं तर शेवटी बसला असतं त्या हत्तीवरती. तर इथं आमचे मस्तपैकी फोटोशूट झाला आहे. मग पाण्यामध्ये आम्ही बोलत होतो असं करूया तसं करूया. पप्पा काय ऐकायलाच तयार नव्हतं. मग नंतर पप्पा शूट करत होतो. मग आम्ही लांबच शूट करत जाऊ दे जसं येईल तसं. ते बोलत होते बाबू कुठं गेला. मी बाबू गेला असेल तिथे जाऊ दे तू ये पाण्यात. तिथे मी गेले तिथं पाण्यामध्ये, कारण मी पण नाही जात होते स्लाईडवरती, कारण स्लाईडवरती मला सुद्धा भीती वाटत होती. हो का इथं तिथं मी हाय करत होते कॅमेराकडे बघून. तिथं बजेस सारखे आमचे आवाज करायला लागत खडखड. इथं मस्त आमचा व्हिडिओ चालूच होता, व्हिडिओ शूट करणं चालूच होतं आमचं. काही मस्त कसं वाटतं तुम्हाला देखील सांगा. एन्जॉयमेंट तर इथं मी वॉटर पार्कच व्हिडिओ शूट चालू होतं. मम्मीला मी परत बोलत होते परत चल पाण्यामध्ये. ते ऐकायलाच तयार नव्हती. तिला बोलत होते चल आता सर्दी होऊ दे काही होऊ दे चल जाऊया. मग आपण थोडे इथं सारखं येणार आहे. आज आले थोडे आपण बार एवढ्या लांब येणार आहे करून. आपल्या थोडं गाडी प्रायव्हेट गाडी 10 वेळा अशी भेटणार आहे. ही बाबूला शोधत होती. बाबू का माहिती तर मोठ्या स्लाईडवरती गेला तर तो येतच नव्हता. तो स्लाईडवरतीच खेळत होता. तर बाबूला य बोलता बाबू ऐकायला तयार नाही. आम्ही खेळत होतो मग असंच. इथं पाण्याच्या खाली मग गेलो आम्ही परत. सॉरी. तुमचं काय चाललं अजून सांगा मग.
इथे मस्तपैकी व्हिडिओ ॲडिशन्स आलेले आहे. मस्त वॉटर पार्क आहे. एवढे मोठे मोठे पण स्लाईड नाही, तुम्ही एन्जॉय करू शकता. छोटे छोटे स्लाईड आहेत. जर तुम्हाला बोला कसं वाटतं, कोण कोण मोराच्या चिंचोळीला जाणार, नक्की कमेंट्समध्ये नक्की मला कमेंट्स करून नक्की सर्वजण सांगा. तुमच्या कमेंट्सचं नक्की मी वेट करेल. नक्की कमेंट्स करून सांगा. आवडलं असं लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. इथं आमचं एन्जॉयमेंट चालू होतं. इथं आम्ही ते पाणी खालनं उतरलं होतं. आता आम्ही ह्या साईडला येत होता. भरपूर प्रमाणात थंडी वाजत होती. आता थंडी वाजता आता बोलत होती चला निघा बाहेर, वाज झाला, आता कपडे चेंज करूया आणि जेवायला जाऊया. आता मी परत तिकडे गेले आणि तिथं आम्ही परत आले. म्हटलं नाही 5 मिनटासाठी जाऊन येते तिकडे. स्लाईडवरती खूप एन्जॉय होत होतं, पण भीती पण वाटत होती, पण म्हणून गेलेच नाही. कारण मी एक टाईम ज्या वॉटर पार्कला गेले तिथं लय मोठी स्लाईड होती. मी तिथनं लय म्हणजे भरपूर बेकार मी आपटले होते खाली, मग मी गेलेच नव्हते स्लाईडमध्ये. हे इथं बाबू आलं तर बाबूला धरलेले. इथं बाबू लय वेळाच्या नंतर मला भेटलेला. त्याला बोलत होते चल माझ्यावर एक व्हिडिओ कर. तो बोलतो तो कॅमेरा कुठे मी येले चल तू फक्त. परत सटकला परत. बाबू आहे ना बिलकुल ऐकायला तयार नव्हता तिथं. मग इथं आमचं झालं होतं वॉटर. बंकू परत मध्ये घुसलेलं पाणी, त्याला बाहेर पडून आणलेलं, परत आत घुसलेला. बाबू सटकायचे पहिले मला त्याला धरायचं होतं, बाहेर आणायचं होतं, तर पण बाबू सटकलाच म्हणा थोडं. तर पण खूप एन्जॉय केलं. खूप आठवणी झाल्या. ते म्हणतात ना पैसे परत येईल पण आठवणी परत येणार नाही. मम्मीला पप्पाला बोलत होते थोडंसं असं शूट द्या तसं शूट द्या. ते करत होते तसं, जसं जमेल तसं पण करत होते म्हणा. तर चालू होतं मस्त वॉटर पार्कचा एन्जॉय. तर मस्तपैकी वॉटर पार्कचा एन्जॉय. हे चौघं एका रिंगमधनं येत होते. तर पण बंकू होता बंकूला मध्ये धरलेलं वाटतं. नाही बंकू मागणं आला आहे. तर भीती वाटत होती, पायी सटकत होतं म्हणून. बंकू एकदम मागणं आला आमचं. तो बोलत होता चला हे मारूया ते पाण्यामध्ये, नाही का ते स्विम करतात ते उडी मारतात तसं. पण त्याला जबरदस्ती बाहेर आणायचं कारण तो स्वतः थंडीने काकडत होता, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याला बोललं चला आज जाऊन ये करू. मग तो गेलता तिथं. मग परत त्यानंतर परत मम्मी पप्पा इथं जात होते. तुम्हाला शॉर्ट्स बघायचे असतील तर नक्की इंस्टाग्राम चॅनल आयडीला व्हिजिट करा. तुम्हाला तिथं छान शॉर्ट्स देखील दिसतील, मेहंदीचे व्हिडिओज देखील दिसतील. प्लीज माझ्या इंस्टाग्राम आयडीला यूट्यूब आयडीला शेअर करा, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका. तर इथं मस्तपैकी आमचं चाललं होतं खेळ. मारला बाबूनी त्याला. हे असं करायचं होतं. ह्या काय बोलतात माहिती नाही, पण त्याला असं उडी मारायची होती. तो लय वेळाचं मला बोलत होता, पण मी त्याला नको बोलत होतो. पण शेवटी काही काय म्हणतात ते करूनच राहिलं. तर तसं मग तो तसं उडी वगैरे मारला. त्यानंतर मग त्याला बाहेर गेलं वाटतं आम्ही घेऊन. मम्मी बोलली मी परत एकदा त्या रिंगमधनं येते, कारण पाणीचं खूप छान गारगार हे येत होतं पाणीचं. ती बोलली मी येते एकदा जाऊन. मी ठीक आहे जाऊन येते, मी तर थांबते तुमचा व्हिडिओ घेते. इथं मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढलं, व्हिडिओज वगैरे शूट केलं. तर त्यानंतर आमचे कपडे वगैरे झाले इथं चेंज. तर मग बाबूला इथं धनुष्यबाण खेळायचं होतं, पण तिथं बाण कसं मारायचं ते कळतच नव्हतं ते धनुष्यबाणचं. बाबू मस्तपैकी मारत होतं धनुष्यबाण. त्याला ते ते लावतच येत नव्हतं, कारण का फर्स्ट टाईम होतं ते कळतच नव्हतं कसं लावायचं काय लावायचं. इथं मम्मीने पण वगैरे चेंज वगैरे केलं. तर आम्ही चेंज वगैरे करून इथं मम्मी बहिणीचं चाललेलं व्हिडिओ ह्याचं ते धनुष्यबाण मारायचं. बाबूला जमतच नव्हतं. बाबूला सोड बोलते. बाबू कसला काय ऐकतो, बाबू ऐकायला तयार नाही. आणि ते पोराला पण देत नव्हतं. पण ते पोरगं सारखं देना करतो. ते बाबू देतच नव्हतं. शेवटी बाबूने मारला जसं कसं असं त्या इकडनं झालं. ते मारला त्याने ती बाण आणि सोडून दिला तिथं. आणि त्यानंतर त्या पोराच्या हातात मी घेतले जबरदस्ती करून. इथं बंकूचं चालू होतं मी करतो पण बंकूने पण ते शेवटी केला बाणचं. नाही हा कर. त्याला मी बोलायला लागले नको. तर पण बंकू ऐकायला तयार नाही. बंकूने केला तसंच. बंकूने बाण वगैरे मारला. तर बघा इथं बंकूची बाण लावायची कशी चालली होती. बंकूला येत नव्हतं बाण मारता, तर पण त्याचं चालू होतं बाण मारायचं. बाणच त्याला सुटत नव्हतं. लहान आहे त्याला येत नव्हतं खेळायला. तर पण तो काय फुल ट्राय करत होता करायसाठी.
हां सुटलं शेवटी बांग सुटलं होतं. ताई मम्मीला बोलले तू पण मार बाण. तर तिथे चाललं होतं कसं लावायचं कसं करायचं. तिला ते बाण माझं येत नव्हतं, ती बाण घेऊन डान्स करत होती. हो का, ते बाण घेऊन तिला जमतच नसतं, चालू होतं डान्स करणं बाण घेऊन. बाबूला अजून एक डाव करायचं होतं, तिला पण येत नव्हतं बाण कसं हे करायचं. ते चाललं होतं मस्त एन्जॉय करणं. बंकू तिला दाखवत होता, म्हणजे बोलत होता असं कर तसं कर असं कर तसं कर. तिला चाललं होतं बाण मारायचं. ती त्याला बोलत होती थांब 2 मिनटं थांब 2 मिनटं. तो तिला बोलत होता थांब 2 मिनटं. मग या असं चालू होतं. मग इथं मस्त झालं. मग इथं मी पण चेंज वगैरे करून आलते तेव्हा मस्तपैकी व्हिडिओ काढला. लुक कसं वाटतं मग इथं थोडंसं मम्मीकडे शूट घेतला. त्यानंतर आम्ही गेलो होतो जेवायला पण जेवण बघा किती प्रकारचे होते. खीर पोळी तर खूपच भारी लागत होती. येलो बेसनचं काय होतं माहिती नाही, पण ते पण भरपूर टेस्टी होतं. मग ते फर्स्ट टाईमच मी एन्जॉय केलं. तर फर्स्ट टाईमच तर खाल्लेलं पण खूप भारी होतं ते जेवणसुद्धा. तिथं आमचं जेवण चालू होतं. जेवणामध्ये पण भरपूर प्रकारचं जेवण होतं. 2-3 प्रकारचे म्हणजे 2 प्रकारची भाजी भात म्हणजे बटाट्याची भाजी होती, ताक होतं. खूपच टेस्टी जेवण होतं. कढी होती, कढी खिचडी होती. खूपच टेस्टी जेवण होतं. लय मजा आली मग त्यानंतर चालू जेवण झाल्याच्या नंतर एक 15 मिनिटांनी लगेच हुरडा होता. मग आम्ही गेलो होतो हुरडा करायसाठी. तर मम्मीचा माझी एकच प्लेट होती हुरड्याची. बाबू बंकू बसले होते तिथं, पप्पाने तर हुरडा नाही केला. मग त्यानंतर आम्ही गेलो स्पेस रूममध्ये. मग स्पेस सूट घालून बिलून बंकू पिंकूने केले व्हिडिओ. बंकूने बाबूने मस्त स्पेस सूट घालून. इथं बाबू होता स्पेस सूटमध्ये. स्पेस सूटचं इथं झालं होतं. त्यानंतर थोडंसं शूट घेतलं तिथं स्पेसचंच. आपल्या स्पेस रूम देखील आहे तिथं. त्यानंतर परत आम्ही इथं आलो मोरांचं हे बघायला, कारण का मोर उतरत होते तेव्हा खाली. मोर म्हणजे 5 वाजता बरोबर मोर येतात तिथं. मग 5 वाजता आम्ही गेलो मोर बघायला. मग तिथं मस्तपैकी मोर आले. तिथं थोडंसं मी झूम केलं कॅमेरा मोर दाखवायसाठी. तेव्हा तिथं 5 मोर आले होते मयूर कट्ट्यावरती. आता हे मोर बसले होते तिथं खायला. मोराने पिसारा वगैरे किती छान मोराने पिसारा फुलवलेला. मस्तपैकी मोर पाहिलं, कारण का मोर कधी बघायला नाही भेटत, पण पाहिलं तिथं मोर. तेव्हा तिथं मोर बरोबर खाली उतरलं मोर. ते मोर तर खाली उतरलं आणि लांबनंच दाखवत. मी ते थोडंसं झूम केले फोन. तेव्हा तिथे मोर एक दुसरं मोर चढले. असे 5 मोर येतात तिथं. मस्त आम्ही मयूर वगैरे पाहिलं, मोर वगैरे पाहिलं. तिथं एकदम सायलेंटली बसावं लागतं तेव्हा ते मोर तिथं येतात. तिथं मम्मी पप्पा सुद्धा बसले होते मोर बघायचं. तिथं कॅमेरा झूमच होतं, कळतच नव्हतं ना का कॅमेरा हे करायचं. मग ते झूम कॅमेरामध्येच मी त्यांचं देखील शो घेतलं. म्हटलं जाऊ शूट तर आलं आहे ना. आता इथं मोर आम्ही मोरांचं पाहिलं वगैरे. एकूण तर मध्ये सारखंच जात होतं बघा ना व्हिडिओ शूट घेताना. आता मोरांचं मोर वगैरे पाहिलं आम्ही मोरांच्या कट्ट्यावरती. इथे 5 मोर आलते. मोर वगैरे बघून झालं. मी खूप छान गाडीमध्ये व्हिडिओ शूट केलं, तर पण ते चुकून मागून व्हिडिओज डिलीट झाला. एवढं वाईट वाटत होतं. नंतर ते व्हिडिओ डिलीट झाले. मग 5 मोर. खूपच मला वाईट वाटत होतं. खूपच छान आहे बाबा मयूर. मोराची चिंचोळी खरंच एकच नंबर आहे मोराची चिंचोळी. सर्व ॲडव्हेंचर एकच ठिकाणी. तिथं झालं होतं आमचं मोर वगैरे बघून. तर आमचं चाललेलं चला जाऊया आता, संध्याकाळचं टाईम झालेलं आहे. आम्ही बाहेर आलो, चाय वगैरे घेतलं. म्हणजे तिथंच होतं चाय वगैरे घेतलं. मग बोलू आता चला जाऊया घरी, खूपच उशीर झाले करून.
तर बघा इथं चाय भेळ आली होती, मग चाय भेळ वगैरे घेतलं आम्ही. पोरांचं बाबूला हात दाखवत होते. इथं मम्मी चालेल चाय घेणं. मम्मीने कॉफी घेतली, आम्ही चाय घेतलं. सगळ्यांनी आम्ही चाय वगैरे पिलं. मग इथे थोडंसं लास्टला बाहेर बाकी होतं थोडंसं, मग तिथं थोडंसं शूट घेतलं मम्मीचं यांचं, कारण का जाताना इथलं एंट्रीचं शूटच नव्हतं घेतलेलं. मग म्हटलं इथलं थोडंसं शूट बाकी, चला इथलं पण शूट घेऊन टाकावं आता राहिलेलं. मी इथलं शूट वगैरे घेतलं. मी इथं फोटोज वगैरे काढले. तर बंकून खूप कॉमेडी तोंड करत होता, हसत होता. इथं थोडंसं शूट वगैरे घेऊन मग बंकू बोलत होता त्यावरती बसायचं, पण ते भरपूर हालत होतं. मग त्याला बोललं नको बसू त्याच्यावरती, तो ऐकायला तयार नाही, मला त्यावरतीच बसायचं. मग कसं बसवता त्याला हे केलं आणि त्याला बोललं नाही तिथंच थांब करून. इथं बाबूसुद्धा आलता. इथं बाबूसुद्धा फोटो घ्यायला आलता इथं. मग त्यानंतर आम्ही गेलो घरी येऊन फ्रेश वगैरे झालं. मग त्यानंतर आम्ही गेलो जेवायला हॉटेलमध्ये. आम्ही स्टार्टिंगला मागवलं होतं चिकन चिली स्टार्टर, मग कारण का भरपूर भूक पण लागलेली, थकावट पण भरपूर होती शरीरात. मग आम्ही मागवलं होतं हॉटेलमध्ये चिकन चिली स्टार्टरमध्ये, चिकन चिली मागवलेलं. पण मोठ्या हॉटेलची खासियत आहे आपल्याला हाताने नाही वाढून घ्यावं लागत, त्यांचे स्टाफ वाढतात. तर आमच्या सगळ्यांची चिकन चिली आली होती. आता इथे मम्मी पप्पा बसले होते. आमचं इथे चाललं होतं जेवण. तर आम्ही घेतलं होतं खायला चिकन चिली. तर चला जे या तुम्ही पण जेवायला, कसं वाटतं नक्की सांगा. त्यानंतर आम्ही मागवलं चिकन थाळी. मी तर चिकन थाळीच घेतले. मम्मीने पण बोलली मला पण नाही, मला चिकन थाळी